श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 5। श्री गणेशाय नमः। जय जयाजी यदुकुळ टिळका, भक्ती पंकजाच्या सदैव अर्का, मुनिमानस चकोर पाळका, कृपा पीयूषा चंडातू, भाविक प्रेमळ भक्तपरी, तयांचा अससी तू पूर्ण कैवारी, बाळ प्रल्हाद संकटावरी, कोरडे काष्ठी प्रगटलासी, करविंशती प्रताप सघन, संकटी घातले देवतेणे, तदर्थ सकळ रविकुळ पाळण, अवतार दीक्षा मिरविसी, देव विप्रांचे संकट पाहून, मत्स्यकुळाते करी धारण, मग उदधीते गमन दावून, शंखासुर धरियेला, तेवीस दैत्य दुमदुमा करीत, अवतार कच्छ झाला मिरवीत, उदधी मंथूनी शंखा तोषवीत, महाराज कृपार्णव, राया बळीची उद्दाम करणी, स्वरूप मिरवी खुजटपणी, संकट पडता सुरगणी, फरशधर झालासे, अपार भक्त प्रेमा सघन, त्यात स्थिरावले पंडुनंदन, शिशुपाळ वक्रदंत कंदन, वसुदेव कुशी मिरवला, असो ऐसा भक्तिप्रेमा, तू ते आवडे मेघश्यामा, तरी भाव भक्तीच्या उगमा, पुढे ग्रंथ बोलवी, मागिले अध्यायी केले कथन, हिंगळाज क्षेत्री मच्छिंद्र नंदन, अष्टभैरव चामुंडा जिंकून, दर्शन केले अंबेचे, तरी श्रोते सिंहावलोकनी, कथा पहा आपुले मनी, 12 मल्हार मार्ग धरूनी, जाता झाला मच्छिंद्र, तो 12 मल्हार काननात, मुक्कामा उतरला एका गावात, देवालयी मच्छिंद्रनाथ, सुखशयनी पहुडला, तो रात्र झाली 2 प्रहर, जागृत आहे नाथ मच्छिंद्र, तव काननी दिवट्या अपार, मच्छिंद्रनाथे देखिल्या, इकडूनी जाती तिकडूनी येती, ऐशा येरझारा करीती, ते पाहूनी नाथ जती, म्हणे भूतावळे उदेले, तरी या ते करावे प्रसन्न, समय येत हाची दिसून, कोण्या तरी कार्या लागून, उपयोगी श्रम पडतील, तरी त्या ते आता शरणागत, प्रसन्न करुनी घ्यावे भूत, श्रोते म्हणती कार्य कोणते, भूता स्वाधीन असेल की, तरी ऐसे न बोलावे या वेळे, भूत श्रीराम उपयोगी आले, राक्षसाचे प्रेतनेले, समरंगणी सुवेळे, तेव्हा अमृतदृष्टी करून, उठविष्येन कपिरत्न, तेवी तुळसीसी प्रसन्न, भूत झाले कलित, तरी लहाना पासूनी थोरापर्यंत, समयी कार्य घडून येत, पहा अर्णवा झुरळे निश्चित, वाचविले म्हणताती, तन्याये कल्पूनी चित्ती, नाथभूतांच्या बैसल्या अर्थी, मग अंबिका अस्त्रस्पर्श शक्ती, प्रेरिता झाला ते चिक्षणी, ते अस्त्र प्रेरिता भूतगणी, होता स्पर्श कुरुमेदिनी, मग पदधरी आवळूनी, सुटका नाही पदाते, जेवी युद्ध कुरुक्षेत्रात, महीधरी तसे कर्णरथ, चक्रे गिळूनी करी कुंठित, गमन संधान करू नेदी, तन्याये स्पर्श शक्ती, करी भूतपदा धरा व्यक्ती, चलनवलन मग त्या क्षिती, काही एक चालेना, जैसे तरु एकाची ठाई, वसती अचळ प्रवाही, तन्याये भूते सर्वही, खुंटोनिया टाकिली,
तया भूतांचे वियोग निमित्ते की वेताळा भेटी जाणे होते सर्व मिळून येता क्षितीत जमोनिया येताती तव ते दिवशी झाले कुंठित वेताळ भेटीच राहिली अप्राप्त येरीकडे वेताळ क्षितीत अनंत भूते पातली तो दक्षभूतांचा बळी वेताळ पाहे अष्टकोटी भूतावळ तो न्यूनपणी सर्व मंडळ दिसून आले तया ते मग अन्य भूता ते विचारित शरभतीरीची भूत जमात आली नाही किमर्थ शोध त्यांचा करावा अवश्य म्हणून 5-7 गमन करीते झाले भूत शरभतीरी येऊनी त्वरित निज दृष्टी पहाती तव ते मंडळी मही व्यक्त उभी असे बळरहित जैसा एका ठायीचा पर्वत दुसऱ्या ठायी आतळेना मग त्या मंडळा निकट येऊन पुसते झाले वर्तमान तुम्ही व्यक्त मही लागून काय म्हणूनी तिष्ठला येरी म्हणती अनेक जे भेद मही उचलोनी देता पद कोण आला आहे सिद्ध तेणे कळा रचियेली मग ते पाहे कळा ऐकून पर्वता चालिले शोधा लागून गुप्त रूपे वस्तीत येऊन मच्छिंद्रनाथ पाहिला बालार्क किरणी तेजागळा शेंदूर चर्चिलासे भाळा तया माझी विभूती सकळा मुखचंद्रे चर्चिली कर्णी मुद्रिका रत्नपाती की वस्तीस पातल्या रत्नज्योती हेमगुणी गुंफोनी निगुती कबरी भारी वेष्टिला ललाट अफाट मिशा पिंगटा वटदुग्धाने भरल्या जटा सरळ नासिका नेत्रवाटा अग्री समदृष्टी पहातसे अर्कनयनी विशाळ बहुत उग्रपणी उदय दावीत पाहता वाटे कृतांत नेत्र तेजे विराजला स्थूळवट बाहुदंड सरळ अजानुबाहू तेजाळ की मलविमल करूनी स्थळ बहुवटी विराजले मस्तकी शोभली दिव्यवीर गुंठी कथा विराजे पाठपोटी त्यावरी ग्रीवेसी नेसल्या दाटी ज्ञानशिंगी मिरवीतसे बाहुवटे हनुमंत वीरकंकण करी शोभत कुबडी फावडी घेऊनी हातात बोधशैलिका विराजे जैसा तीव्र 12वा रुद्र की सकळ योगियांचा भद्र जैसा नक्षत्रगणी चंद्र तेजा माझी डवरतसे ऐसे पाहुनी एकभूती मना माझी करिता ख्याती येणेची व्यक्त केले क्षिती भूतगणा वाटतसे मग ते होऊनी संदेहस्थ नाथासी म्हणती भूते पतित जाऊ द्या स्वामी करा मुक्त आपुलाल्या कार्यासी नाथ म्हणे सर्व गुंतले तुम्ही मुक्त केवी राहिले येरू म्हणे पाठविले समाचारा वेताळे तरी महाराजा करी मुक्त जाऊ द्या वेताळ नमनार्थ यावरी त्यासी म्हणे नाथ सोडणार नाही सहसाही तुमचा वेताळ आदिराणीव जाऊनी त्या ते त्वरे सांगावे येरू म्हणती मग अपूर्व भले नो हे महाराजा वेताळ खवळता बाबरदेव हे महाबळाचे असती अष्टार्णव ब्रह्मांड जिंकुनी कंदुक भाव मही खेळती महाराजा नवनाग जैसे सबळी तया माझी फोडिती कळी तयांसवे कोणी रळी केली नाही आजन्म देवदानव गंधर्व असती तेही वेताळ बलाढ्य म्हणती तस्मात् स्वामी तयां प्रती श्रुत करू नोहेजी येरू म्हणे संपादणी येथे काय करिता दाऊनी तुमचा वेताळ पाहीन नयनी बळजेठी कैसा तो
ऐसी ऐकुनी भूते मात म्हणती अवश्य करू श्रुत मग जाती जेथतो वेताळ भूत तयापाशी पातले राया वेताळासी करूनी नमन सांगते झाले वर्तमान म्हणती महाराजा भूतांसी विघ्न जोगी एक आहे की तेणे खेळुनी मंत्रशक्ती मही व्यक्त केली जमाती शेवटी म्हणतो हेची गती तुम्हा करीन महाराजा ऐसे ऐकुनी पिशाचराव परमक्षोभला विकृती भाव म्हणे आता अष्टका सर्व भूतावळ मेळवा मग भूतभृत्य जासूद हलकारे जाते झाले देशांतरा अरबस्थान पंजाब गुर्जरा बंगालादी पातले माळवी मेवाड तेलंगण कर्नाटकी देश दक्षिण कुंडाळ कैकाड विलंब वचन सप्तद्वीपीचे पातले सकळा श्रुत करुनी गोष्टी पाठविती सकळ भूत थाटी अष्टराणी व एक एक कोटी समारंभा पातले अष्टराणी व तयांचे नाव महावीर विद्याकरणी सर्व महम्मद महिषासुर धुळोवान गर्वे बाबर झोटिंग पातले मुंजा नरसिंहाचा अवतार म्हणून वीरात त्याचा संचार तोही 1 कोटी भार घेऊन या मिळाला असो ऐसे कोटी भार उतरले जैसे गिरीवर महाभद्र तो आग्या वेताळवीर येऊनिया पोहोचला सकळ वेताळापाशी येऊन कथिते झाले सिद्धगमन मग सकळ सांगूनी वर्तमान समारंभी चालिले येऊनी शरभतीरा प्रती अष्टही कोटी कोल्हाळ करीती तेणे दणाणी अमरक्षिती आणि पाताळी आदळतसे ते पाहूनी मच्छिंद्रनाथ करी कवळी विभूतिपात आराधूनी मंत्रशक्ती ते लखलखीत पै केले स्मरण गांडीव विभूतीशर सज्ज करीती अतितत्पर परी सर्वांचा प्रताप पहावया स्थिर मही विराजे उगलाची परी वज्रास्त्र मंत्र जपून भोवते वेष्टिले रेषारंगण आणि मस्तकी वज्रासन वज्रशक्ती मिरवीतसे तेणे करूनी भूतांचा प्रवेश लिप्तनो हे आसपास परी भूतावळ्या स्मशानास वर्षाव करीती आगळा जैशा पर्जन्याच्या धारा वर्षाव करीती अपार अंबरा परी वज्रास्त्र सबळ मौळी भारा कदा काळी मानिना त्यात अष्टपिशाच नृपाळ स्वरूपे करूनी अतिविशाळे तरु टाकिती उपटूनी बळे पर्जन्य धारां सारिखे परी ते वज्रास्त्र मौळी तयान गणिती तये काळी तरु संचवूनी पर्वतमौळी पर्णकुटी ती जाहली ऐसा संचरता तरुभार काय करिते झाले समग्र कोरडे काष्ठादी तृण अपार तयावरी सांडिते सकळ करुनी महाकहर सांडिते झाले वैश्वानर ते पाहूनी नाथ मच्छिंद्र जलदास्त्र प्रेरितसे भूते सांडिती वैश्वानर तरु कडकडती ज्वाळपर ब्रह्मांडी उमाळा व्यापे थोर पक्षीकुळ जीवजंतू ऐसी पाहता पावक थाटी परी जलदास्त्रे केली दाटी उदधी मिरवूनी आकाश पाठी शांत केला पावकतो या परी मच्छिंद्रनाथ पावकास्त्र प्रेरिता झाला विभूतिमंत्र तेणे अग्नी प्रदीप्त करीत भूतगणी मिरवीतसे परी तो दृश्य अदृश्य जाणोनी प्रळयाग्नी पाहती गुप्त होऊनी मग पहा उदधितो या सांडोनी आकाशात मिरवूत्या परी तो विझेना मंत्राग्न मग मच्छिंद्रे जलदास्त्र प्रेरून शांत केला द्विमूर्धन अस्त्रमंत्रे करूनिया शांत होताची मंत्राग्नी मही उतरली भूतगणी
मग स्पर्शास्त्र जल्पोनी भूतांगणी कल्पितसे तेणे करुनी अष्टकोटी मही व्यक्त झाली एक थाटी जैसी पूर्वी भूता ते राहटी तेच झाले सर्वास परी अष्टजन जे तयांचे नृप महाबळी प्रताप दर्प ते स्पर्शास्त्र न गणती माप स्वबळे मिरविती परी स्पर्शास्त्रे एकची केले अदृश्य सकळ तेज खंडुनी धरिले हे तो नेणोनी निकट आले मच्छिंद्रा ते आकळावया परी भोवते आहे वज्र संपन्न लाग न चाले काही तेणे परी परम बलाढ्य वेताळ संधान निकट अंगे पातले परी भोवते आहे वज्रास्त्र तेची गिळूनी गेला मुखपात्र हे मच्छिंद्र पाहता अतिविचित्र वासवास्त्र सोडी तसे वासवास्त्र होता प्रगट उभयतांची झाली झगट जैसे जेठी लागून येत पाठ लोंबी झोंबी खवळले एकमेका मही पाडिती तेणे दणाणा उठे क्षिती अष्टसमुद्र हेलावती खळबळती नक्षत्रे पै शेषमस्तके हेलावती कूर्म म्हणे त्या अति अद्भुती वराह सावरुनी नेटे दंती मही लागी उचली तसे येरीकडे सप्तजन कवळू पाहती मच्छिंद्राचे चरणी की चरणी धरुनी मही कारण मच्छिंद्रनाथ आकळावा परी तो नाथ अतिचपळ पुनः वज्रास्त्र सिद्ध केले सबळ दाही दिशा रक्षपाळ ऐसे वज्रास्त्र मिरविले यावरी तो दानवास्त्र जल्पून दानव केले सप्त निर्माण मधुतिल कुंभकर्ण मरु आणि मालीमल मुचकुंद त्रिपुर बळजेठी ऐसी सप्त दानवहाटी साती देवते बळजेठी लोंबी झोंबी पातले झोटिंगाते मधुझगटे खेळताती कुंभक नेटे बाबराते कुंभकर्ण लोटे झोट धरणी झगडती महम्मदा लागी मरु भिडत मालीमल मुंज्याते आल्हाटीत म्हैसासुर अति मुचकुंद उन्मत्त त्याते भिडतसे धुळोवान वीर समर्थ त्रिपुर झगटे तया निरत ऐसे एका मंत्री अस्त्रदैत्य सप्तजन आल्हाटिले ऐसे भिडता अष्टजन मही उठला अतिदणाण एकमेका मही कारण आकळावया ते जल्पीती एक दिन एक रात्री साती जणांन विश्रांती लाथा केवड हुमण्या देती वर्मावर्मी जाणूनिया तेणे करुनी प्रहार भेदित भेदिता देह विकळ होत मुष्टिप्रहारे मूर्छित होत मही तडती आदळोनी मग साती जणे दानवास्त्र भिडता केले त्या जर्जर मग सप्त दानव अदृश्यवर होते झाले एकसरे येरीकडे वासवशक्ती भिडता प्रेमे वेताळा प्रती तो संधान पाहुनी हृदयस्थिती वासवशक्ती भेदीतसे तेणे धाये अतिसबळ मूर्छित पडला वेताळ मही पडता उतावेळ अदृश्य झाली शक्ती ते येरीकडे मच्छिंद्रनाथ वाताकर्षण विद्या जल्पत तो सावरोनी वेताळ मूर्छित पुनरपि आला त्वरेने येता येता साती जणी लगट करीती निकट येऊनी तो सिद्ध प्रयोग वातकर्षणी मच्छिंद्राचा झालासे सिद्ध प्रयोग होता नीती संचारतो अष्टदेहां प्रती तेणे करूनी वातगती आकर्षण होतसे जव जव आकर्षण वात होत तव हस्तपादांचे चलन राहात परमक्लेश उचंबळत मूर्छा शक्ती मिरवावया ऐसी होताची अष्टमावृत्ती मग एकमेकां प्रती बोलती आता आसडूनी अहं वृत्ती शरणवेगी रिघावे नातरी जोगी आहे कठीण भूतांसह आपुला घेईल प्राण
तरी या ते प्रसन्न करून जगा माझी नांदावे। जैसे राम प्रसादे करून लंका राणी व विभीषण, की वालीचे कृतीने राज्ये मिरविला सुग्रीव। तन्याये येथे करून वाचवावा आपुला प्राण, उपरी जीवलिया संगोपन आश्रय होईल हा एक। जैसा दरिद्रियाला परिस, की चिंतामणी चिंतित्यास, की पीयुषे लाभे रोगियास, तैसे होईल आपणासी। की प्रल्हादासे नरसिंह दैवत, संकटी झाले साह्यवंत, तन्याये आजही प्रीत वाढवावी महाराजा। ऐसे बोलून एकमेका निश्चय करुनी नेटका, म्हणती महाराजा तपोनायका, सीमा झाली प्रतापा। तन्याये सर्वज्ञ मूर्ती, सोडवी आम्हा क्लेश पद्धती, क्रोधानळे प्राण आहुती, योजू नको महाराजा। तरी आता अनन्य शरण, आहोत आमुचा वाचवा प्राण। जैसे कचा शुक्रेदान, संजीवनीचे पै केले। तू प्रत्यक्ष अससी नारायण, हे नेणो निरळी तुझ कारण। केली परी उचित धन, प्राप्त झाले सध्याची। जैसा जटायू आणि संपाती, प्रताप दावू गेले गभस्ती। परी भोगदशा प्राप्ती, सध्याची झाली लाभावरी। तन्याये येथे झाले, तरी कृपेची बसवी पाऊले। चलनवलन अवघेची राहिले, बोलणे उरले सांगावया। आता क्षणैक करिसी आळस, आम्ही जाऊ परठायास। तेणे लाभ तव हस्तास, काय मिरवेल तुझ लागी। तरी आमुचा वाचवावा प्राण, मग नाम तुझे मिरवू जगा कारण। सांगशील ते कार्य करून, भूतांसहित येऊ की यमे पाळिले यमदूत, किंवा विष्णू पुढे विष्णुगण धावत। तन्याये आम्ही भूतांसहित, तुझ पुढे मिरवू की। हे जरी म्हणशील खोटे, तरी पूर्वजा बुडवू नरक कपाटे। आणि पंचपातके महानेटे, निजमस्तकी मिरवू की। गोहत्यारी ब्रह्महत्यारी, स्त्रीहत्यारी बाळहत्यारी, मातृपितृगुरुहत्यारी, पंचपातके मस्तकी मिरवू की। ऐशी पातके रौरवक्षिती, भोग मिरवू संवत्सर अयुती। याते साक्ष चित्रगुप्ती, लीन मुखपदा मिरवू का। ऐसे आमुचे बोल निश्चित, काया वाचा धरुनी निश्चित। तरी आता होई कृपावंत, दयाल हरी मिरवावी। यावरी बोले मच्छिंद्रनाथ, साबरी विद्या मम कवित्व। त्याते साह्य भूतांसहित, कार्यार्थी तुम्ही असावे। जो जो मंत्र जया प्रकरणी, तरी त्या अर्थी तुम्ही वर्तोनी। साह्य करावे मंत्रा लागुनी, कोणी तरी घोकिलिया। मग अष्टही म्हणती अवश्य, कार्य करू निसंशयास। मग साधन प्रयोग आपुला भक्ष, पृथक पृथक सांगितला। अष्टकोटी भूतावळी सहित, भक्ष साधन सांगितले समस्त। येणे पथे कार्य जगात, निश्चये आम्ही मिरवू की। पूजा पुरस्कर अभ्युत्थान, मंत्रासहित निर्वाण। मंत्र उजळला स्थापुनी ग्रहण, पर्वणी ते नेमिले। ऐसा निश्चय सांग होता, मग बळे प्रेरकास्त्र प्रेरिता। समूळ नासूनी गेली वार्ता, आकर्षण अस्त्राची। येरीकडे अष्टकोटी भूतावळ, जोगिणी इत्यादी सकळ। स्पर्शू पाहती चरणकमळ, मही व्यक्त होऊनिया। तेव्हा जलपूनी विमुक्तास्त्र, मुक्त केले पिशाच सर्वत्र। मग मच्छिंद्रपद नमुनी पवित्र, सन्मुख उभे राहती। बद्धांजुळी उभयकर, उभे असती ते समोर। वाणी वदले जय जयकार, धन्य मच्छिंद्र म्हणोनी।
मग त्या मंडळीत मच्छिंद्र कैसा शोभला मूर्तिमंत, जेवी नक्षत्रां माझी तेजोमंत, शशिनाथ मिरवला की रश्मिपाल मंडळात, तेजे गहिवरला प्रभे आदित्य, की सुरवरगणी शचीनाथ स्वर्गामध्ये मिरवला, की शिवगण समुदाये परमशोभत नगजावई, की विष्णुगुणात शेषशायी प्रभुत्वपणी मिरवला, की दानवान माझी उशनामूर्ती, की देवा माझी बृहस्पती, की पृतने माझी ऐरावती देवांगणी मिरवितसे, तेवी पिशाच मंडळात परमशोभला मच्छिंद्रनाथ, मग सकळांच्या मस्तकी ठेवूनी हात, म्हणे क्षेमवंत असावे अष्टजण मुख्य नायक, ते बोलती बोलावून सकळिक, की मच्छिंद्र कार्य श्लोक जग उपकारा वदला असे, तरी त्याचा धाक कोणी तया साह्य पिशाच असावे येऊनी, सांगितले याचे कार्य द्या करूनी मंत्रोच्चार होताची, ऐसे ऐकोनिया भूते अवश्य म्हणती जोडोनी हात, यावरी बोले मच्छिंद्रनाथ आणिक वरमज द्यावा, तुमचे आमुचे समरांगण झाले सबळ बळे करून, त्या समरांगणाचे कथन लोकी ऐसे मिरविले, तरी ते आख्यान वाचिता तया न करावी बाधा सर्वथा, आणि हे आख्यान संग्रही पाळिता प्रियमानावा तो पुरुष, त्यासी जरी संकट येता निवारण करावे तुम्ही सर्वथा, आणि आपुले कडूनी सहसा व्यथा जाणूनी त्या पुरुषा करू नये, हे आख्यान राहे जया सदनी तेथे बसू नये सहसा भूतांनी, जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिनी चंद्रालागी न देखती, की अविंध जेवी का सूकर, की श्वान मानिती अशुद्ध विप्र, तेवी ते मानूनी सर्वत्र दूरदेशा असावे, ऐसे आणूनी चित्ती ते सदन स्पर्शू नये भूती, अस्पर्श होता व्यथा किंचित होणार नाही भूतांची, यावरी प्रशस्तपणे राहून जरी त्या सदना आले विघ्न, तयाचे करावे निवारण सकळ भूते मिळोनिया, आणि तया घरचे मनुष्य व्यर्थ जरी भेटले जाता मार्गात, तरी मार्ग सोडूनी निश्चित दूरमार्गी बैसावे, हे आख्यान जो पाळिता त्यासी कदा काळी न करावी व्यथा, हेच द्यावे मज सर्वथा कृपा करूनी सर्वांनी, ऐसे ऐकुनी मच्छिंद्र उक्ती आवश्यक करू सकळ म्हणती, त्या सदनाते व्यथा निश्चिती आम्ही न करू सहसाही, ऐसे वदूनी वरदभूत नमिता झाला मच्छिंद्रनाथ, सर्व नमुनी पुसून त्याते स्वस्थानाते चालिले, अष्टकोटी पिशाचांसहित अष्टविराजे मुख्य दैवत, तेही नमुनी मच्छिंद्राप्रत स्वस्थानासी पै गेले, येरीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर पाहता झाला 12 मल्हार, तेथीचा विधी करुनी सर्व कुमारी दैवती चालिला, तैसीच पावे कालिका भवानी, ते कथा पावेल मच्छिंद्रा लागुनी, ते पुढिले अध्यायी अवधान देऊनी कथा श्रोते स्वीकारा, अहो ह्या कथासार ग्रंथास परिकर पंचम अध्याय घोकिल्यास, पिशाच बाधा तयासी खास होणार नाही सहसाही, जरी पहिली बाधा असेल तरी ती पठण करिता जाईल, प्रथम अध्याय जो घोकिल त्याचा अंगरोग जाईल की, दुसरा अध्याय घोकिल्यापासून विद्याभ्यास होईल पूर्ण, तिसरा अध्याय घोकिता प्रसन्न होईल अंजनी सुततयांते, चौथा अध्याय घोकिता फळ कार्य निवटील परम सकळ, मान्यता देईल महीपाळ मौन पडेल सर्वाते,
असो ऐसे पंचम प्रसंग मंत्र संजीवनी अनुराग धुंडी सुतमालूजी सांग वदे नरहरी कृपे करूनिया स्वस्ति श्री भक्ति कथा सार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर पंचमोऽध्याय गोडः श्री कृष्णार्पणमस्तु श्री दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु। श्री नवनाथ भक्तिसार पंचमोऽध्यायः समाप्तः।